पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालाय। जगाची ऑइल लाईफलाईन अर्थातच हॉर्मुझची सामुद्रधुनी होरपळत होती। अनेकांना वाटलं आता भारतामध्ये पेट्रोल 150 पार जाणार, गॅसचा तुटवडा होणार आणि अर्थव्यवस्था कोलमडणार। पण नेमकं याच वेळी दिल्लीतून चाणक्य नीतीची सूत्र हल्ली आणि जगाला मोठा धक्का बसला। कारण जिथे बलाढ्य अमेरिकेची जहाजं जायला घाबरतात, तिथेच भारताचा तिरंगा असलेली जहाजं दिमाखामध्ये मार्ग पार करत आहेत। पण हे कसं शक्य झालं? एक फोनमुळे देशावर चाल करून आलेलं संकट कसं दूर झालंय? भारताने इराणला कसं नमवलं? पहा हा विशेष रिपोर्ट। आधी हे समजून घ्या की ही सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे। जगातील 30% तेल इथूनच वाहतं। भारतासाठी तर हे वरदान आहे, कारण आपल्या 80% तेल याच चिंचोळ्या मार्गातून येतं। पण युद्ध सुरू झाल्यावर इराणने या मार्गावर अघोषित ताबा मिळवला। पुष्पक आणि परिमल सारखी भारताची महाकाय जहाजं तेथे अडकून पडली। इराण हॉर्मुझमधून जाणाऱ्या प्रत्येक मालवाहू जहाजावर हल्ले चढवत होतं। यामुळेच देशाची ऊर्जा सुरक्षा ही धोक्यात होती। अशामध्येच एंट्री झाली भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची। जेव्हा पाश्चात्य देश इराणला धमक्या देत होते, तेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संवादाचा मार्ग निवडला। मंगळवारी रात्री उशिरा जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांना फोन लावला आणि हाच फोन गेम चेंजर ठरला। एस जयशंकर अब्बास अरागची यांच्यातील ही तिसरी चर्चा होती। भारत इराणचा जुना मित्र आहे, ही मैत्री यावेळीही कामात आली। जयशंकर यांनी स्पष्ट शब्दामध्ये भारताची भूमिका मांडली आणि शेवटी निकाल काय लागला तर इराणचे भारतासाठी स्पेशल विंडो खुली केली। भारताचा ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचं इराणने मान्य केलं। यालाच म्हणतात स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी। भारताचे रशियाशीही चांगले संबंध आहेत आणि इराणशीही। याच मैत्रीच्या त्रिकुटाचा फायदा देशाला झालाय। या मुत्सद्देगिरीचं सर्वात मोठं फळ म्हणजे शेनलॉक जहाज। हे जहाज सौदी अरेबियातून 1,35,000 मेट्रिक टन कच्चं तेल घेऊन निघालेलं होतं। हॉर्मुझ पार करताना या जहाजाने आपली ओळख लपवली होती। यासाठी या जहाजाने आपले ट्रान्सपॉन्डर्स बंद केले होते। या मालवाहू जहाजाचा प्रवास एखाद्या सिक्रेट मिशन सारखा होता। बुधवारी दुपारी हे जहाज मुंबईच्या जवाहर द्वीपवर सुखरूप पोहोचलं। युद्ध सुरू झाल्यापासून हॉर्मुझ ओलांडून भारतात आलेलं हे पहिलंच कच्चं तेलवाहू जहाज आहे। यामुळे आपल्या रिफायनरींना आता बूस्टर डोस मिळालाय आणि महागाईचा धोका तुर्तास तरी टळला। आता प्रश्न पडतो की इराणने भारताला परवानगी का दिली? तर हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करायची नाहीये। त्यांना हा सागरी मार्ग काही प्रमाणामध्ये सुरू ठेवायचा आहे, कारण त्यांचे स्वतःचे तेल निर्यातही याच मार्गाने सुरू आहे। 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून इराणने सुमारे 13.7 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केली आहे। अर्थातच आपल्या स्वतःसाठी आणि मित्र देशांसाठी इराणला हॉर्मुझची सामुद्रधुनी रणांगण बनवायची नाहीये। याच मार्गावरून चीनी माल वाहतूक जहाजही प्रवास करतायत। त्यामुळे भारताला यश मिळालं असलं तरी धोका हा पूर्णपणे संपलेला नाही। हॉर्मुझमध्ये अजूनही 28 भारतीय जहाजं ही अडकलेली आहेत। काही जहाजं तर आपली ओळख लपवण्यासाठी चीनी जहाजांची नावं वापरतायत, कारण हॉर्मुझमधून चीनच्या माल वाहतूक जहाजांना इराणने आधीच ग्रीन सिग्नल दाखवलाय आणि दुसऱ्या जहाजांना थेट टार्गेट केलंय। युएईहून गुजरातच्या कांडला बंदराकडे येणाऱ्या मयुरी नरी या थायलंडच्या जहाजावर इराणने हॉर्मुझमध्ये असाच हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। व्यापारी जहाजांना लक्ष्य करणं चुकीचं असल्याचं देखील म्हटलंय। त्यामुळे भारताने मुत्सद्देगिरी करून मोठं संकट हे पूर्णपणे टाळलंय असं म्हणता येणार नाही, तर संकट केवळ काही काळ दूर झालंय असं आपण म्हणू शकतो। तुम्हाला या सगळ्यांबाबत काय वाटतं? कमेंट करून आपलं मत नक्की कळवा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।